आज मी दाखवणार आहे आपल्या छान छान भाज्याचा राज काय आहे ते. तर नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा, हे आहे कांद्याची टलपरं इथे टाकलेली आहेत आणि त्यात आहे शेणखत. भरपूर साऱ्या प्रमाणात शेणखत आहे. झाडांचा गळ्याला पालापाचोळा आहे, म्हणजे आपल्या गार्डनमध्ये जो पालापाचोळा नाही का गळतो, पानं वगैरे सर्व भाजीपाला सर्व सर्व आपण त्याच्यातच टाकतो. आणि हे कांदे आहेत, कारण आपल्याला वानर आलेला आहे 2 गोण्या, आणि त्या 2 गोण्या कांद्याचे जे खराब खराब कांदे आहेत ते यात टाकलेले आहेत. सर्व पाची सगट टाकलेले आहेत काही काही. आणि आता आपण हे पाऊस पडायच्या अगोदर पूर्ण गार्डनमध्ये पसरून देणार आहोत, आणि मग त्याच्यावर आपण परत नवीन भाजीपाला लावणार आहोत. हा सगळा भाजीपाला निघाल्यावर तर बघू शकता, कैऱ्या किती छान अशा लाईनमध्ये आपल्या कैऱ्या आलेल्या आहेत आणि भरपूर साऱ्या कैऱ्या आहेत. एका ताईंनी मला सांगितलं होतं की ताई, या कैऱ्या तोतापुरी हापूस आहे असं मला माहिती नाही, पण त्यांनी सांगितलं होतं, माहिती नाही मला कुठला आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे इतक्या उन्हाळ्यातसुद्धा आपला नागिनीचा वेल किती छान आलेला आहे. फळझाड, फुलझाड, भाजीपाला सर्वांसाठी एकच खत आहे. आणि अजून एक खत मी तुम्हाला दाखवणार आहे. ते मी तुम्हाला नेहमी सांगत असते की भाजीपाल्यापासून तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते खत कसं आहे. तर हा आपला कोबी असो, पत्ताकोबी असो, मिरच्या असो, वांगे असो, बटाटे असो, टमाटे असो, गवार असो, भेंडी असो, कारण सगळ्याच भाजीपाला आपल्याकडे, कित्येक भाज्यांचे नाव घेणार आपण. तर पूर्ण भाजीपाल्याला आपण तेच खतं वापरतो आणि ते छानपैकी आता हे सगळं भाजीपाला काढून टाकणार आहोत आपण. म्हणजे जो जो काढायला आलेला आहे तो काढून घेतल्यानंतर पूर्ण गार्डन मोकळं करायचं. तो भाजीपाला म्हणजे ते खत पूर्ण गार्डनमध्ये पसरून द्यायचं. आणि मग वरून आपल्याला काय कोकोपीट टाकायचं, परत आपण जे भाजीपाल्यापासून खत बनवतो ते टाकायचं, चुलीतली राख टाकायची. हे सगळं मिश्रण करून एक छान असा नाही का वाफा म्हणतात, एक वट्टा असा खताचा तयार करून ठेवायचा, माती मिक्स असं सगळा. आणि नंतर त्यावर भाजीपाला लावायचा. त्यामुळे इतका छान छान आपल्याला वर्षभर भाजीपाला एकदम सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला आपल्याला खायला भेटतो. आणि अशा ताज्या ताज्या काकडी मिरच्या पण तळायला भेटतात. तर आज नाही, मी नंतर तळून खाणार आहे त्या. तर बघू शकता, खूप साऱ्या मिरच्या आणि खूप सारे फुलं पण लागलेले आहेत. या तर फक्त आणि फक्त राखीवर आलेले आहेत. याला कुठलंही खत वगैरे मी वापरलेलं नाही आहे. फक्त माती आणि राख. माती तर पहिलीच होती, पण वर 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 राख आणि पाणी, कारण राख कॅल्शियम थंड असते, सर्वांना माहिती आहे. आणि हे बघा, हे एक खत आहे. हे भाजीपाला आपण जो निसलेला भाजीपाला आणि काय आहे ते भाई, मी रोजच कसं विसरते, चहाची पावडर, जे आपण चहा करून जे पावडर असते ना, गाड्याला चहाची ती पावडर टाकत असते. तर हे आहे दडके पण लागलेले आहेत, छोटे छोटे आहेत. खायला आल्यानंतर तर दाखवणारच आहे, तुम्हाला सोडून थोडं खाणार आहे. आणि वांगे पण छान असे आलेले आहेत. तर हे बघा, आपल्याला आलेला आहे कांद्याचा वानोळा. तर यातलेच कांदे छान छान निवडून आपण खतात टाकलेले आहेत. त्यानंतर आपल्याला असे छान छान गुलाबाचे फुलं भेटणार आहेत. तर हे आहे अष्टर. दरवेळेस बघता, आता तर निशिगंधा पण येणार आहे आपल्या गार्डनमध्ये. छान छान निशिगंधा आहे. 1 वर्ष झालं माझ्या वहिनीने मला ते निशिगंधा पाठवला होता, पण त्याला काय अजून फुलं आलं नव्हतं. आता फुलं लागलेली आहेत त्याला. तर बघू शकता, छान अशी शेवंती, अष्टर, निशिगंधा, गुलाब, अजून जुई ते नाही आपल्याकडं जुई. तर बघू शकता, इतक्या अशा कैऱ्या बघा किती खाली आणि किती जास्त प्रमाणात आलेल्या आहेत कैऱ्या. तर याचे जेव्हा आंबे होतील त्यावेळेस आंबे तोडताना सुद्धा आपण व्हिडिओ करणार आहोत. आणि हा तर फ्लावरच आहे, भरपूर सारा फ्लावर आहे. कंटाळा आला त्या फ्लावरचा. वांग्याचा जसा आला होता तसा फ्लावरचा पण आलेला आहे. तर ही एक कैरी आहे ना, ही वांग्याच्या याच्यात गेलेली आहे, वांग्याच्या झाडात. आणि तिला काय होतं, वांग्याचे काटे टोचत आहेत ना, तर ती अशी काळी काळी पडायला लागलेली आहे. पण खूप सर्वात मोठी कैरी हीच आहे, कारण हाच आंबा छान येणार आहे. आणि नंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भरताला वांगे तोपर्यंत मोठे पण होतात, छान चुलीत भाजून भरीत करणार आहे. आपण रेसिपी पण टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण खरं तर वेळच भेटत नाही आहे. आणि हे जरा वातावरण पण हे होतं ना, कारण चुलीवर लवकर ऊन येतं आणि लवकर मग पटकन एवढ्या सकाळीच व्हिडिओ करायचा आणि भाजीपाला पण करायचा. आणि मीनाक्षीताई, तुम्हालाच बी लावता येतं काय? बघा, माझ्या मिरच्या पण उगालेल्या आहेत. ही बेडगी मिरची आहे, सर्वांना तुम्हाला माहिती आहे ना, त्या दिवशी आपण ड्रॉप टाकलेला आहे, मागचा व्हिडिओ आहे. तर अजून उगत आहे, पण मीनाक्षीताईंनी काय लावलं आहे, विलायची लावली ना. तर मग मी कशी मागं राहू, मग मी पण दाखवलं. मीनाक्षीताई बुरुड त्यांचं पण चॅनल आहे. तर त्यांनी लावलेलं आहे विलायचीचं रोप. तर त्या म्हटल्या की मला अनिताताईसारखं लावता येत नाही. तर ह्या माझ्या बेडगी मिरच्या आहेत, मी ह्या लावल्या होत्या, तर किती छान उगालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता
किती झाडं आहेत, 10-12 झाडं आहेत. एका झाडाला पावशेर मिरची निघाली तरी भरपूर होणार आहे आपल्याला. आणि नंतर मी तोडत आहे थोडेफार कारले, कारण कारले तळायचे होते. तर थोडे दिसले, कारण ते छोटे छोटे दिसतात खरं, पण ते छोटे नाही आहेत, ते पूर्ण हे झालेले आहेत. आणि मग अजून जर ठेवले ना तर ते आतमधून लाल पडून जातात. सर्वांना माहिती आहे उन्हाळ्याचे छोटे छोटेच कारले असतात. तर तुम्ही बघू शकता त्याचा आत्ताच कलर पिवळा पिवळा व्हायला लागला होता. म्हणून कारले तोडून घेतलेले आहेत आणि थोडेसे गवारीचे शेंगा निघालेले आहेत. तर म्हटलं चला दोन्ही पण मस्त तळून खाऊ. ते आता कारले ठेवून देऊ, नंतर पुढच्या वेळेस परत हे कारले निघाले की त्याची भाजी करून खाऊ. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. आणि असेच छान छान भाज्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या. सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. कारण कुणाला जर याचा फायदा झाला, म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांना तर माहितीच आहे, पण जे गार्डनवाले आहेत छोट्या छोट्या कुंड्यात आणि कुंड्यात पण ते खत घातलं तरी पण छान. पण नाही आता कसं ना, नाही जमत कारण लोकांना ते करायला, किंवा गार्डन करायला बी नाही जमत. मला शक्य होतं म्हणून मी करते, तर बाकीच्यांना शक्य होईलच असं नाही. तर प्लीज कुणी गैरसमज करून घेऊ नका. आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. पण छान छान असे कारले आता आपले आलेले आहेत. काही काही छोटे छोटे आहेत, काही काही मोठे मोठे आहेत. आणि ते ना वेल ना असं उंच नाही गेलं ना, त्यामुळे ते कारले ना असे जागीच वाकडे होतात. त्याला असं मांडव असलं ना, असं वर काढून दिलेलं असलं ना, ते बरोबर खाली किंवा ते दुसऱ्याच्यात बघितलं होतं ना, सीताफळाच्या झाडाजवळ कसं होतं तसं पाहिजे. मग ते असे हे होतात आणि असे खाय असले ना की ते जागीच गोल होतात, वाकडे होतात. तर बघू शकता इतके असे कारले निघालेले आहेत. आणि त्यानंतर मी तोडलेली आहे गवार. तर गवार पण थोडीच निघालेली आहे, कारण ते झाडं आहे ना, आता मी त्याचं कारण तुम्हाला नंतर सांगेल की ते झाडं कशाने खराब झाले आपले गवारीचे. आणि ही गवार आहे ही काही चांगली नाही, मला नाही आवडत ती गवार. ही गवार जी आहे ही छान आहे. आता ही जी नवीन खाली दिसते ना हिरी, ही चोपडी गवार आहे, ती लांब लांब नाही का, ती नाही आवडत मला. ही छान गवार आहे. तर ही गवार तोडून घेतलेली आहे. बघा ही किती छान मस्त अशी हिरवी हिरवीगार आलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चला भेटू परत, बाय बाय.